2 जुलैपासून ते 8 जुलैच्या दरम्यान राज्यात काही भागामध्ये अतिवृष्टी होणार आहे, अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लागतो. सर्वप्रथम आपण काय करू, कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त अतिमुसळधार पाऊस पडणार आहे त्या जिल्ह्याची नाव सांगतो. सगळ्यात महत्वाचं मुंबई, नाशिक आणि नंदुरबार, धुळे, जळगाव तर या जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आतापर्यंत 100 वर्षात पडला नाही इतका जोराचा पाऊस तुमच्याकडे पडणार आहे आणि गोदावरी नदीला मात्र पूर येणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात. नाशिककडे गोदावरी नदीला पूर आल्याच्या नंतर ते पाणी तळ्यात जाणार आहे. बऱ्याच तळ्यामध्ये पाणी आल्याच्या नंतर ते तळ्यासाठी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. त्याच्यानंतर चिंतेची बातमी कशामुळे, कारण की मुंबईला आतापर्यंत ह्यामध्ये 1 जुलैपासून ते 8 जुलैच्या दरम्यान 1000 ते 1100 मिलीमीटर ह्या 8 दिवसामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून मुंबईकरांनी, नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्ह्याच्या शेतकऱ्यांनी हे अंदाज लक्षात. मग सांगायचं झालं तर मुंबई, त्याच्यानंतर संगमनेर, अकोले, अहिल्यानगर जिल्ह्यात देखील चांगला जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात. त्याच्यानंतर राज्यामध्ये परत आणखी मुसळधार पाऊस कोणत्या भागाकडे जाणार आहे तर जळगाव जिल्हा झालं, बुलढाणा जिल्हा झालं, जालना जिल्हा झालं, संभाजीनगर जिल्हा झालं, अमरावती, अकोला, बुलढाणा ह्या परिसरात काय होणार आहे की मध्य प्रदेशकडे पाऊस जास्त पडत असल्यामुळे ते मध्य प्रदेशचे बाजूचे जिल्हे म्हणून त्यांच्याकडे मुसळधार पाऊस पडणार आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, संभाजीनगर, जालना जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, नाशिक जिल्हा, संगमनेर, अकोले आणि मुंबई, नाशिक म्हणजे खूप पाऊस पडणार आहे म्हणून या अंदाज शेतकऱ्यांना लक्षात. पण उर्वरित राज्यात मात्र काही भागात जोरदार, कुठं रिमझिम, कुठं पेंडवलता असा पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात येतात. म्हणजे 2 जुलैपासून ते 8 जुलैच्या दरम्यान राज्यात ठिकठिकाणी पाऊस पडणार आहे. जे भाग वंचित राहिले त्या भागात देखील पाऊस पडणार आहे. मराठवाड्यात देखील मग लातूर जिल्हा झालं, परभणी जिल्हा